नमस्कार हिरो आणि हिरोईनींनो. आजचा दिवस कसा गेला हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक दिवस सारखा जाईल असं आहेच नाही. तर कोणता दिवस खूप छान जाईल आणि कोणता दिवस कधी-कधी खूप वाईट जाईल. माझा आजचा दिवस खरंच चांगला नाही गेला आणि वाईटही नाही गेला. पण रात्रीचे एक अशी गोष्ट घडली जी खूप छान झाली आणि त्यामुळे पूर्ण दिवसाची कसर भरून निघाली. तर सकाळी मात्र आज उठायला थोडा उशीर झाला. उठल्यानंतर प्रातःविधी उरकून आपण वॉर्मअप करून व्यायाम करायला सुरुवात केली. त्याआधी मला थोडी भूक लागली. हे काय डिस्को डान्सरसारखं करतं ना? नाही, हे स्ट्रेचिंग आहे. जर तुमचे हात पायाला लागत नसतील वाकून तर ही स्ट्रेचिंग करायला लागेल. आज सूर्यनमस्कार मारले आणि भरपूर दिवसांनी मारले. त्यानंतर डिप्स मारले. आज टोटल 52 डिप्स मारले आणि ते फास्ट मी तुम्हाला दाखवलं लागेल. त्यानंतर जोर मारले, जे की 20 मारले आणि खूप मेहनत झाली त्यावरती. आज पोटऱ्यांचा व्यायाम अशा प्रकारे केला, बाल्कनीमध्ये उभं राहून. त्यानंतर तिथेच थोडा आराम केला, शांत बसलो, खूप अंघोळ केली, देवाच्या पाया पडलो, नमस्कार केला देवाला आणि माझ्या राजांना मुजरा केला. हे कंपल्सरी आहे. कधी व्हिडिओमध्ये दाखवतो, कधी दाखवत नाही, पण कंपल्सरी आहे. त्यानंतर आज समोर होता, मग मंदिरात जाण्याचा दिवस होता. शिवभक्ती करून आलो. पंडितने आज मस्त टिकाळा लावला. रोजच लावतात दरवेळेस गेल्यावरती. हे दुपारचा नाश्ता केला, पण तो छान झालेला आणि ती संध्याकाळची कॉफी. रात्री जेवण करायचं होतं. आई घरी नाही आहे सध्या, त्यामुळे ते स्वतः मला करावं लागलं. कुकर लावला. कुकर लावता येतं मला. काही जणांना वाटतं की पोरांना जेवण बनवता येत नाही, पण मला येतं बनवता. लाल नाही करते, जे आहे ते सांगतो. पोरांना खूप चांगल्या प्रकारे जेवण बनवता येतं. ऐकत्या का पोरींनो? कुकर लावला, त्यानंतर भाजी पूर्ण कापून घेतली आणि हे सेपरेट सगळं केलं. कचरा, भाजी वगैरे. कुकर ती फोडणी दिली आणि मस्तपैकी भाजी झालेली आहे. त्यावरती गार्निशिंग केली. वरणही झालेलं आहे आपलं, ते देखील बनवून घेतलेलं आहे पूर्ण. आणि हे आहे कारण. माझी कथा ही 5 वर्षापासून लिहायची अर्धवट राहिली आहे. त्याचा आज एक क्लू भेटला आणि लिहायला मी सुरुवात केली. असा गेला माझा दिवस. भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.